हाय गाईज. तेव्हा मी आज खूप दिवसांनी आले, मला माहिती आहे, आणि की मी बिझी होती माझ्या फॅशन शोसाठी. तेव्हा मी आज जर्नी पूर्ण शेअर करणार आहेत. आम्ही गेलेलो फर्स्ट मीटअपसाठी, आमची मॉडेल आणि आमचं जे आम्ही मेजरमेंट आणि घेणार होतो. तेव्हा मी खूप एक्सायटेड होती आणि हा माझा फर्स्ट डे आहे ज्या दिवशी आमचं सगळं चालू होणार होतं, म्हणजे सगळं फर्स्ट. तर माझं आम्हाला डिझाईन जेव्हा पण आम्ही मेन फॅब्रिकमध्ये जायच्या आधी आम्ही एक बेसिक डिझाईन आम्ही एक नॉर्मल फॅब्रिकवरती बनवतो होतो, म्हणजे अगर ते बरोबर झालं तरच आम्ही मेन फॅब्रिकवर जातो. तेव्हा हे आमचं चालू होतं, ज्याच्यामध्ये आम्ही एक मस्लिन फॅब्रिकवरती माझी डिझाईन ट्रेस करत होते आणि पूर्ण डिझाईन माझी मी हँड स्टिच केली आणि नंतरच ती फायनल झाली की ती होणार की नाही. यासाठी खूप मेहनत लागलेली, पूर्ण हाताने एक एक सिलाई केलेली. मला आज आठवते, मला नाही जमत होतं कारण की फर्स्ट टाईम हँड स्टिच करत होती. मला एवढा वरडा पडलेला, पण मी कसं तरी केलं. ते हेल्प करायला कोणीतरी होतं, जिच्याशी मी तुम्हाला आता भेटवणार आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्यासोबत आहे आज अनिशा. हाय गाईज, वेलकम. आम्ही मिस नवी मुंबईसाठी इव्हनिंग गाऊन बनवत आहोत. लेट्स सी कसा होतोय. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट इयर आहे. बघूया आता कुठपर्यंत जातो. स्टे ट्यून. येस. तर फर्स्ट मेन फॅब्रिकला कापायचा प्रोसेस होता, एवढी धगधग होत होती. आणि आम्ही फर्स्ट टाईम कापलेला आमचा लोअरचा सगळा स्कर्ट. एवढं भीती वाटत होती काही चुकीचं झालं तर काय होईल. तरी पण माझं अनिशा होती, त्या दोघांनी मिळून कसं कसं करून पूर्ण केलेलं आणि ते परफेक्ट झालेलं. नाही तर मी एकटी असतं मी घाबरतच बसले. अनिशाने मला खूप मदत केली. ते लोअर पार्टचं झालेलं आम्ही खूप खुश झालेलो, आणि आमचं सगळं पहिलं झालेलं. नंतर आम्ही त्याला नंतर सिनियरला दाखवलं. नंतर आम्ही सॅटिन आणि नेटला जॉईंट हँडनी करायचं होतं पूर्ण, तर त्या प्रोसेसला लागलेलो. यासाठी आम्हाला खूप हे लागलेलं. असे कोणी करत होते ज्यांना खूप दिवस लागत होते. माझं अनिशा असल्यामुळे मी हे पूर्ण एक दिवसात आम्ही कंप्लीट केलेलं. आणि बारबार मध्ये मॅम येत होती आम्हाला चेक करायला, आम्हाला सगळं दाखवून करायचं होतं. आणि आमचे सिनियर्स पण होते, त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. आम्हाला मध्ये येऊन सांगत होते की असं नाही असं करा, हे करा, की आमचं फर्स्ट माझं फॅशन शो होता म्हणून आम्हाला काही माहिती पण नव्हतं. तर त्यांची पण खूप हेल्प झाली, त्यांना पण थँक्यू ह्यासाठी. आणि ते आम्ही खूप सगळं हे करत होतो. आणि मस्ती तर आमची थांबत नव्हती, एवढा स्ट्रेस होता तरी पण आम्ही मस्ती करत होतो. आणि अर्धं ती अर्धं मी असं करून करून आम्ही एका दिवसात लोअर पार्ट आमचा कंप्लीट झालेला. ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आणि आम्ही एवढे खुश झालेलो. बेसिक गोडाईज ठेवलेलं वरचं टॉप ते मला, कारण की आता माझं लोअरचं सगळं झालेलं, आता अप्परचं. तर मॅम मी ते पूर्ण एक्सप्लेन करत होती की तुला कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि की माझं फर्स्ट होतं तेव्हा मला काही माहिती नव्हतं. तेव्हा ह्याच्यामध्ये मॅम आमची खूप हेल्प करत होती. एक एक चीज आम्हाला एकदम बेसिकपासून सगळं सांगितलं. आणि नंतर माझं फ्रंटचं पूर्ण रेडी झालेलं. आणि नंतर आमचं सेकंड पार्ट होतं खूप डेंजरस, स्टोन तोडणं. आणि की हा एकदम एम्ब्लिश फॅब्रिक होता, त्या ह्याला एवढे स्टोन होते. आणि की आम्हाला जेव्हा पण मशीनसमोर ठेवायला लागायचं, जेव्हा तेव्हा पूर्ण तोडायला लागायचा. त्याचं स्पेशली आम्हाला हातोडा घेऊन आम्हाला रोज ट्रॅव्हल करायला लागायचं. इथे मी एवढं तोडत होती, मला रात्रीपासून असं वाटायचं की कोणतरी येऊन आम्हाला वरडेल, कारण की एवढा आवाज व्हायचा आहे. पण हे झाल्यानंतर खूप हे झालं, सॅटिस्फॅक्शन भेटला. माझं अप्पर पार्टचं कटिंग मेन फॅब्रिकवर, तेव्हा इथे मी खूप चुक्या केलेल्या, जसं की मी कधी उलटं कापत होते, कारण की मी कधी नेट यूज नाही केलेलं आहे. नाही, मला माहिती नव्हतं की कसं ठेवून कापायचं, काही नाही माहिती होतं. त्यामुळे मला वरडा पण भेटला. मॅमने मला सपोर्ट करून मला परत करायला लावलं आणि मी असं करून माझं वरचं पण करून टाकलेलं. त्याचं फनी मोमेंट, धाग्यालाच गाठच नाही बांधलेली आणि व्लॉग शूट करायला सांगते मला. नंतर तिने हँड स्टिच केलं. ही आमची स्लिट होती जी आम्ही हँड स्टिच करत होतो इथे. आणि ह्या दिवशी आम्ही एवढी नटून आलो आहे की आमचं ट्रायल होतं, पण आमचं काही कुणाचं झालेलं नव्हतं. त्यामुळे त्या दिवशीचा ट्रायल कॅन्सल केलेला. तरी हाय, तेव्हा आम्ही
आज आहे आमची मॉडेल्स येणार आमच्या फर्स्ट ट्रायलसाठी आणि अजून आमचं खूप काय काम बाकी आहे. जसं की आम्हाला एम्ब्लिशमेंट करायचं आणि खूप काय. तेव्हा मी आणि अनिशा लिटरली उन्हातनं फिरतो आहे. एम्ब्लिशमेंट आणि चैनीचं काम आमचं झालेलं आहे आज. ते खूप एक एम्ब्लिशमेंट बाकी आहे. होय तेच खूप आहे आणि 2 वाजता आमचे मॉडेल येणार चालू होतात. तरी पण आमची मस्ती संपत नव्हती. आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे आम्ही काय ना काय मस्ती करतच होतो आहे की आम्हाला टेन्शन होतं ते आम्ही त्या टेन्शनला रिलॅक्स करण्यासाठी मस्ती करत होतो, हसत होतो, जोक्स मारत होतो फालतूचे. आणि खूप मजा आली आणि आम्ही रँडमली दुकानात जाऊन फोटोज काढत होतो आमचे ड्रेस मॅनिक्विनमध्ये लावून. ते पण खूप हे होतं, युनिक होतं आणि सगळे आम्हाला बघत होते. आम्ही काय फर्स्ट ट्रायल झालं अनिशावरच. नंतर आम्ही आमचे मेन एम्ब्लिशमेंटचे सामानासाठी लागलेलो. त्याच्यासाठी फर्स्ट आम्हाला ड्रेप करायचं होतं आमचं जे लोअरचं हे होतं बॉडीवरती. तेव्हा हे आम्ही पहिला हँड स्टिचनी टक करून नंतर आम्ही मशीनवरनं हे करून घेतलेलं, सिलाई करून घेतलेली. आणि ह्याच्यासाठी मला पुन्हा साईड सीन जे होतं पूर्ण काढून परत स्टिच करायला लागलेलं. त्यामुळे खूप त्यात हे होतं, खूप डिफिकल्ट होतं ते, पण तरी पण आम्ही ते केलं. नंतर हे डिटॅचेबल स्लीव्स पण मी त्यासाठी बनवलेले. नंतर चालू झालं आमचा नेक्स्ट टास्क जो होता एम्ब्लिशमेंट. त्या एम्ब्लिशमेंटसाठी मला असं काहीतरी शोधत होती, यासाठी मला खूप टेन्शन होतं. एम्ब्लिशमेंटचं पण काम चालू झालेलं. 2 दिवस लागले मला फक्त हे अप्पर बॉडीचं पूर्ण एम्ब्लिशमेंट करायला. पूर्ण हाताने मी एक एक मूर्ती घेऊन लावत होती. त्यासाठी मला खूप काम करायला लागलेलं. लिटरली मी एवढी दमली, माझे डोळे दुखायला लागले, पण तरी पण मी केलं. फायनली ह्याचं एम्ब्लिशमेंट पण झालेलं आणि मी खूप हे केलेलं आहे. आणि ह्याला पण मी एम्ब्लिश केलेलं. डिटॅचेबल हे होते स्लीव्स, ते खूप क्यूट वाटत होते. फायनल डे मी पोचलेली हॉटेलमध्ये जिथे होणार होता प्रोग्राम. फर्स्ट टाईम भेटली माझी मॉडेल होती, माझी अँकर होती, तिने पूर्ण शोमध्ये घातली. आणि हे क्लिप्स होते बॅक स्टेजचे, तिथे आम्ही मॉडेल्सला रेडी करत होतो. एक स्पेशल मुमेंट झाला ज्याला मला माहिती नव्हतं काय आहे. Special award here. Did you like my outfit, everyone? Did you like my outfit over there? Ladies and gentlemen, again, this is designed by a student requesting Payal Rasal to take the stage. Literally, she gave me this outfit this afternoon, 2 hours before the show. It was fixed in just 2 hours. Thank you so much, Payal, for this incredible design. I'm a moose. Let's make some noise for Payal, everyone. Thank you for this absolutely breathtaking outfit, Payal. Thank you. And I खुश झाले आणि की मला हे माहिती नव्हतं असं मला अवॉर्ड भेटणार आहे. आणि माझा फर्स्ट अवॉर्ड फॅशन शोचा खूप नाईस होता. आणि होती माझी मॉडेल जी खूप ब्युटिफुल दिसत होती या ड्रेसमध्ये. आजसाठी एवढंच. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.